गडचिरोलीच्या कोरची शहरामधील राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली आहे। खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। खड्ड्यांमुळे अवजड वाहनं अडकलेली आहेत। खड्ड्यांमुळे अपघात होण्याचं प्रमाणही वाढताना दिसतंय। आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून येणाऱ्या सतत पावसामुळे रस्त्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे। आज आपण आहोत कोरची कुरखेडा या राष्ट्रीय महामार्गावर। या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून आपण इथं बघू शकता की अशा प्रकारे मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत। त्यामुळे ट्रक जे आहेत त्या खड्ड्यामध्ये फसत आहेत। नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। आणि आज आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आपण काय सांगाल? राष्ट्रीय महामार्गावर खूप मोठे मोठे ट्रक जात असतात, त्याच्यामुळे खूप मोठे खड्डे पडलेले आहेत। तर याची दखल घेऊ। एकूणच काही अजून आपल्यासोबत नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आपण काय सांगाल? हा राष्ट्रीय महामार्ग आहे। या रोडवरून जवळपास रोज 500 ते 1000 ट्रक क्रॉस होतात। या रोडची दुरुस्त करून लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावा। एकूणच आपण काय सांगाल? ये रोड में रोज 100 से 1000 मतलब ट्रक जाते, रोज डेली जाते, सुबह शाम रात दोपहर सब। लेकिन ये रोड का कुछ सुधारण होता नहीं, कुछ होता नहीं। गड्ढे और बढ़ रहे। ट्रक कल 2 ट्रक फंसे थे, आज और फंस गए। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।